41 वर भाजप आणि काँग्रेसवर 1 आणि आपचे सर्वात मोठे नाव म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध प्रवेश वर्मा हे पुढे चालले आहेत। तिथं संदीप दीक्षित होते काँग्रेसचे, तेही मागे आहेत आणि जंगपुरा या महत्त्वाच्या सीटवरून मनीष सिसोदिया हे कंटिन्युअसली मागे चालत आहेत। अपेक्षा होती की जंगपुरामधनं मनीष सिसोदिया जिंकतील। ग्रेटर कैलाशमधनं सौरभ भारद्वाज ज्यांनी अग्रेसिव्हली कॅम्पेन केलं, अनेक आरोप केले आणि त्यांनी एक चेहरा म्हणून ते समोर येण्याचा प्रयत्न करत होते, तेही मागे चालले आहेत। पण परत ट्रेंड बदलत आहेत। आम आदमी पार्टी 25 वर पोहोचलेली आहे, भाजप 40 वर आलेली आणि काँग्रेस 1 वर। 4 जागांचे कल अजूनही बाकी आहेत, पण आप पुन्हा कमबॅक करताना दिसतंय। 21 आणि नंतर आता 25 पर्यंत आप पोहोचलेली आहे। म्हणून हे नंबर्स पुढे जातील, मागे येतील। आम आदमी पार्टीच्या विरुद्ध कपिल मिश्रा जे आम आदमी पार्टीमधले होते ते भाजप मधून आता करवल नगरमधून आहेत, ते पुढे चाललेले आहेत। पण 3 मोठे चेहरे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, त्याचबरोबर आतिश हे तिघी मागे आहेत। रोहिणीमधून भाजपचे विजेंद्र गुप्ता जे एक मोठा चेहरा आहे इथले, ते पुढे आहेत। त्याचबरोबर पडपडगंजमधून आपचे उमेदवार ओझा हे पुढे आहेत। म्हणून 25-40-1 अशा प्रकारचं समीकरण दिसतंय। त्याचबरोबर तुगलकाबाद निश्चितपणे गणेश या क्षणाचे अपडेट्स आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना देऊया। एकूण 70 पैकी आता 66 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि आता 70च्या 70 सर्वच्या सर्व जागांचे कल आपण बघतो आहोत। त्याच्यामध्ये 29 ठिकाणी सध्या आपनी आघाडी घेतलेली आहे, तर भाजपनी 36 ठिकाणी आता आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे जसं आता काही क्षणांपूर्वीच आपण बोलत होतो, त्यामध्ये पुन्हा एकदा आकड्यांमध्ये बदल होताना दिसतो आहे। आघाडी पुढे मागे होताना दिसते आहे आणि आता आप 29 जागांवर पुन्हा एकदा 66 जागांचे कल सध्या आपण स्क्रीनवर बघतो आहोत, ज्याच्यामध्ये भाजपनी 36 जागांसह आघाडी कायम ठेवलेली आहे, तर आपनी 29 जागांपर्यंत मुसंडी मारलेली आहे आणि काँग्रेसनं एका जागेवरचं लीड कायम ठेवलेलं आहे। म्हणजेच आप आणि भाजप यांच्यामध्ये आता केवळ 7 जागांचं अंतर उरलेलं आहे आणि एकूण 70 पैकी 66 जागांचे कल सध्या आपल्या हाती आलेले आहेत। सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहे। सोमेश, साधारण किती फेरे आतापर्यंत झालेले आहेत आणि सध्याचे ट्रेंड जे कायम दिसत आहेत ते सेटल होण्यासाठी अजून किती आपल्याला वाट बघावी लागू शकते? साधारणतः अजून अर्ध्या तासामध्ये, अर्ध्या ते पाऊण तासामध्ये चित्र स्पष्ट होईल इतकं नक्की आहे। परंतु सध्या जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलेली आहे। आता सध्या आपण आहोत भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली कार्यालयामध्ये। इथे अजूनही शुकशुकाट आपल्याला दिसतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा किंवा नेत्यांपेक्षा माध्यमकर्मींची, पत्रकारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी सावध दिसतोय। जरी त्यांच्या बाजूनी प्राथमिक अंदाज दिसत असले तरी सुद्धा भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते अजूनपर्यंत इथे कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन करत नाहीयेत। आपण जिथे उभे आहोत त्याच्या अगदी पाठीमागे भाजपकडून मिठाई बनवण्याचं काम सुरू आहे, परंतु ते काम उघडपणे केलं जात नाहीये। जसजसे निकाल स्पष्ट होतील आणि भारतीय जनता पक्ष जिंकतोय हे दिसेल, त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते निश्चितच तिथली मिठाई असेल, जिलेबी असेल ती बाहेर आणतील, बाहेर लाडू वळायला सुरुवात करतील। पण अजूनही भाजपकडून सावध पवित्रा दिसतोय। जे चित्र सध्या दिल्ली भाजपच्या कार्यालयामध्ये दिसतंय त्यावरून आपण हे नक्की सांगू शकतो। आणि दिल्लीमध्ये भाजपचे 2 कार्यालय आहेत, एक दिल्ली प्रदेशाचं कार्यालय आणि जे प्रत्यक्ष राष्ट्रीय मुख्यालय, या दोन्ही ठिकाणी भाजपकडून अजूनपर्यंत सावध भूमिका घेतलेली स्वरूपाचं सेलिब्रेशन अजूनपर्यंत निश्चितपणे म्हणजे अजून आतमध्ये नेमक्या कुठल्या मिठाया ठेवलेल्या आहेत आणि त्या नेमक्या कधी बाहेर आणायच्या याची संधी सध्या पक्ष शोधताना दिसत आहेत। कदाचित दोन्हीकडे अशा प्रकारे चित्र असू शकतं। त्यामुळे 66 जागांचे